श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी भक्तांनी स्वामीच्या हातावरील लाल केंद्रबिंदूला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणतं प्रवचन देत आहे ते जाणून घ्या. थांब, कारण कदाचित स्वामी महाराजांनी तुमच्यापर्यंत पोचवलेला हा संदेश तुमच्यासाठी आहे. ज्यावेळी सगळे मार्ग बंद होतात त्यावेळी कोणती तरी अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी उभी असते, म्हणून तुमचा मार्ग तयार करत असते. तुम्ही शांत आहात म्हणून स्वामी शांत आहेत असं समजू नका. तुमच्यासाठी घडामोडी सुरू झाली आहेत. ज्यांनी तुमची किंमत कमी केली त्यांना उत्तर देण्याची वेळ तुमची नाही, तुमची परिस्थितीच त्यांना उत्तर देणार आहे. काही गोष्टी उशिरा मिळतात, पण त्या मिळाल्यानंतर मागचा संपूर्ण संघर्ष सार्थकी लागतो. तुमच्या डोळ्यातलं दुःख स्वामींना दिसत नाही असं तुम्ही समजू नका. तुमच्या प्रत्येक अश्रूची नोंद त्याच्या चरणी होत आहे. आज तुमच्याकडे काहीच नसल्यासारखं तुम्हाला वाटत असेल तरी एक गोष्ट तुमच्याकडे आहे, ते म्हणजे स्वामीची साथ. विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे लिहा, आणि जर तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. स्वामी भक्तांनो, आयुष्यात काही असे क्षण येतात की आपण कितीही प्रयत्न केले तरी आपली परिस्थिती आपल्या बाजूने येत नाही. एक काम सुरू करावं तर दुसरी अडचण उभी राहते. एक प्रश्न सुटतो तर नवीन प्रश्न समोर येतो. अशा वेळी मन थकून जातं. पण लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट आपल्या घड्याळानुसार घडत नाही. स्वामी महाराजांच्या वेळेला आपल्याला घाईपेक्षा मोठं महत्त्व आहे. आज विलंब होईल कारण उद्या मिळणारी गोष्ट तुमच्या अपेक्षापेक्षा मोठी असणार आहे. तुम्ही अनेकांना उत्तर देऊ शकला असता पण दिलं नाही. तुम्हाला माहीत होतं की कोण चुकीचं बोलत आहे, कोण तुमच्यावर अन्याय करत आहे आणि कोण तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेत आहे. तरीही तुम्ही शांत राहिलात. ही कमजोरी नाही, कधी कधी ही गोष्ट तुमच्या समाधानाची असते किंवा तुमच्या संयमाची असते. काही लोक आयुष्यातून दूर जातात, काही संधी हातातून निसटतात, काही स्वप्न दूर होतात आणि पुन्हा पुन्हा विचार येतो, मीच का? काही वेळा स्वामी आपल्याला हातातून एखादी गोष्ट काढून घेतात कारण त्यापेक्षा योग्य गोष्ट पुढे ठेवायची असते. म्हणून जे निघून गेले त्याच्या मागे धावू नका. जे तुमच्यासाठी आहे त्याच्याकडे श्रद्धेने चालत राहा. विश्वास असेल तर माझा देव माझे स्वामी असे टाईप करा. स्वामीची परीक्षा म्हणजे संकट वाढवणं नाही, तर संकटात तुमचा विश्वास किती टिकतो हे पाहणं आहे. सुखाच्या काळात श्रद्धा ठेवणं सोपं, पण चारी बाजूने अंधार असताना माझा देव माझे स्वामी माझ्यासोबत आहे असं म्हणणं हीच खरी भक्ती. आज परिस्थिती तुमच्या मनाप्रमाणे नसली तरी तुमचं मन स्वामीच्या चरणापासून दूर जाऊ देऊ नका. कारण परिस्थिती बदलायला वेळ लागू शकते, पण श्रद्धा टिकली तर माणूस आतूनच अधिकच हरत नाही. तुम्ही प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर आजच एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची किंमत लोकांच्या मतावर ठरत नाही. काही लोक तुमचा चांगलं काम पाहूनही दोष काढतील. काही जण तुमच्या यशाला नशीब म्हणतील, पण तुमच्या संघर्षाची रात्र त्यांना माहीत नाही. स्वामी महाराजांनी तुम्हाला लोकांच्या टाळ्यासाठी नाही तर स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी शक्ती दिलेलं आहे. त्यामुळे योग्य कर्म करा आणि त्यानुसार तुम्ही पुढे चालत राहा. प्रत्येकाला स्पष्टीकरण देत बसू नका. आयुष्यातील मोठे बदल नेहमी मोठ्या आवाजात येत नाही. कधी एक फोन, एक व्यक्ती, एक संधी किंवा अचानक एखादा योग निर्माण आणि
पूर्ण दिशा बदलून आयुष्य बदलतं. म्हणून आज काहीच घडत नाही म्हणून उद्या काही घडणार नाही असं समजू नका. स्वामीच्या कृपेचा मार्ग अनेकदा आपल्याला दिसत नसतो, पण त्याचे पावलं आधीच सुरू झालेली असतात. फक्त प्रार्थना करून थांबू नका. स्वामीचे नाव घ्या आणि त्याचबरोबर तुमचं कर्मही सुरू ठेवा. नोकरी हवी असेल तर प्रयत्न करा. व्यवसाय करायचा असेल तर योजना करा. कर्ज फेडायचं असेल तर शिस्त लावा. घर उभं करायचं असेल तर एक एक पाऊल पुढे टाका. देवावर विश्वास म्हणजे हातावर हात ठेवून बसणे नाही. देवावर विश्वास ठेवून योग्य दिशेने चालत राहणं हेच महत्त्वाचं आहे. विश्वास असेल तर माझी वेळ बदलणार असे टाईप करा आणि हा व्हिडिओ जास्तीच्या जणांना शेअर करा. बाळा, कधी कधी आपल्या मनात इतकं काही साठलेलं असतं की ते कोणाला सांगावं हेच कळत नाही. जवळचे लोक हे समजून घेत नाहीत. अशा वेळी मंदिरात जाऊन स्वामीच्या मूर्तीसमोर काही क्षण बसा. मोठी प्रार्थना करण्याची गरज नाही. मनातलं सगळं बोला. ज्यामुळे शब्द अपुरे पडतात तिथे श्रद्धा बोलते. विश्वास असेल तर माझा देव मला साथ देणार असे टाईप करा. ज्याने तुम्हाला कमी लेखलं त्याच्यावर राग ठेवू नका. स्वतःचा वेळ वाया घालवू नका. तुमची खरी प्रगती म्हणजे त्यांना हरवणं नाही, तर त्याच्या मताची तुम्हाला गरज उरू देणार आहे. एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि जाणवेल की तुम्ही त्या अपमानामुळे किती अधिक मजबूत झाला. स्वामीच्या कृपेने मिळालेलं यश दाखवण्यासाठी नाही, ते जगण्यासाठी आहे. म्हणून बाळा, आज मनावर किती ओझं असलं तरी ते एकट्याने वाहून नकोस. स्वामी नाव घे, डोळे मीट आणि स्वतःला सांग, मी घाबरणार नाही, मी थांबणार नाही, मी हार मानणार नाही, मी माझं कर्म सोडणार नाही. उद्याची आम्ही कोणीही देऊ शकत नाही, पण श्रद्धा, प्रयत्न आणि संयम गोष्टी तुझ्या हातात आहे. कारण तुझ्या आयुष्याची गोष्ट अजून संपलेली नाही. जिथे माणसाची ताकद संपते तिथे श्रद्धेची सुरुवात होते. म्हणून आज एकच वाक्य मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. हे स्वामी आई, माझ्या आयुष्यात काय घडणार आहे हे मला माहीत नाही, पण जे काही घडले त्याला सामोरे जाण्याची शक्ती तू मला दे. कारण स्वामीकडे मागायचं फक्त संकट दूर करण्यासाठी नाही, तर संकट आलं तर न डगमगता पुढे होण्यासाठी मागायचं. विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ माझे दैवत असे टाईप कर आणि हा संदेश तो शेवटपर्यंत ऐक. कारण ज्याला तू अपयश समजत आहे ती स्वामीची एक वेगळी योजना आहे, तुझ्यासाठी धावत आहे. तू कधी थांबणार नाहीस. तुझ्यापासून लोक दूर गेले, कधी त्याची तुला गरजसुद्धा नव्हती. आता बघ, स्वामीच्या कृपेची वाट पाहताना तुझी पहिली पायरी तुलाच आता पुढे टाकावी लागणार आहे. फक्त तू विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.